नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लागला। नंदुरबार वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसोबत असलेल्या एका नातेवाईकास जेवण देण्यात येत होते, परंतु जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हस्तांतरित झाल्यानंतरही नातेवाईकांना जेवण देण्यात येत होते। मात्र अचानक नातेवाईकांना जेवण देणे बंद करण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत होती। याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या मालतीताई वळवी यांनी जिल्हा रुग्णालय शासकीय महाविद्यालयाकडे धाव घेत रुग्णालयात येऊन रुग्ण व नातेवाईकांच्या आहाराबाबत विचारणा केली। तसेच अधिष्ठाता शासकीय महाविद्यालयात जाऊन या प्रश्नाचं उत्तर विचारले। रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देण्याची मागणी केल्यानंतर अधिष्ठाता यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत नातेवाईकांना आहार चालू ठेवण्याचे आदेश दिले। यावेळी मालतीताई वळवी यांच्यासोबत महिला वर्गही उपस्थित होता। जिल्ह्यातील गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी पत्रकारांसोबत येऊन हा प्रश्न मार्गी लावला। आज सकाळपासून जे कंपनी अंतर्गत जे जेवणाचा जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला होता तो त्यांनी चालवला तर 1 वर्षापर्यंत, पण आजपासून तो फक्त पेशंटला जेवण देणार होते। पेशंटला सकाळपासून त्यांनी जेवण दिलं, नाश्ता दिला, चहा दिला, तर पेशंटच्या नातेवाईकांना चहा नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही। एका गोष्टीचं मला खूप खरं वाईट वाटलं। 5-6 वर्षाची मुलगी ती तिथं काय म्हणतो भांडे घेऊन उभी आहे, तिला जेवण दिलं गेलेलं नाही आहे। हे माझ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी खरंच एकदम मनाला म्हणजे हादरून देणारी घटना आहे का हा आदिवासी जिल्हा आहे। आदिवासी जिल्ह्यामध्ये नातेवाईकांना कधी जेवण दिलं जाणार नसेल। अतिदुर्गम भाग आहे, जसं तोरमाळ झाला, जळगाव झालं किंवा नवापूर पट्टा झाला, तर कमीत कमी धुळे जिल्ह्यातले पण काही पेशंट इथे येत असतात, जसं सीजरचं, ॲक्सिडेंटचं किंवा अदर पेशंट। त्यांना म्हणजे पेशंट सकट नातेवाईकांना जेवण देणं खूप गरजेचं आहे। अतिदुर्गम भागातला व्यक्ती जेव्हा नंदुरबारच्या ठिकाणी येतो तो काय त्याला नंदुरबार शहर जे आहे ते 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तो जेवण घ्यायला कुठे जाणार आहे हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। वरच्या शासन लेवलच्या स्तरावरती उपसंचालक असेल, आरोग्य विभाग असेल किंवा आदिवासी डेव्हलपमेंट हे विभाग असेल, तर यांनी तात्काळ याच्यात लक्ष घालावं आणि रात्रीचं जेवण नातेवाईकांना देण्यात यावं। नाही देण्यात आलं तर मी आज तर हा डेंगारा घेऊनच इथं बसलेली, कारण मला देखील बरं नाही आहे। पण आज 5 वर्षाच्या मुलीला जेवण न देणं म्हणजे हे नंदुरबारसाठी खूप मोठी एक घटना आहे, कारण की आज लहान मुली जे येतात, आईवडिलांसोबत येत असतात, नातेवाईक येत असतात, वृद्ध लोक येत असतात, हे जेवण देणं खूप गरजेचं आहे। कारण की मधोमध म्हणजे एकदम गावाच्या बाहेर नंदुरबार ग्रामीण रुग्णालय आहे, मेडिकल कॉलेज आहे, तर या ठिकाणी कधी नातेवाईकांना जेवण दिलं जात नसेल तर याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि जे नंदुरबारचे प्रतिनिधी आहे यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती मी त्यांच्याकडे करत आहे। संचालक यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ रिझल्ट देण्यात यावा। या 2 लोकांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.